श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. केस गळती कमी करण्यासाठी नारळाचे तेल खूप गुणकारी आहे. कारण नारळाचे तेल थंड असल्यामुळे केस गळतीवर चांगला फायदा होतो. थोडेसे नारळाचे तेल कोमट करून केसाच्या मुळाशी दररोज मसाज करावा. यामुळे देखील केस गळती थांबेल. फक्त बाजारात मिळणारे नारळाचे तेल वापरू नका. शुद्ध नारळाचे तेल वापरावे, तेही घरी बनवलेले. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 2. ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसेच हातांना, मानेला सनस्क्रीन लावावी. जर सनस्क्रीन लावणे परवडत नसेल तर काही बॉडी लोशन असे असतात ज्यामध्ये सनस्क्रीन देखील असते, ते लावा. त्यामुळे चेहऱ्यासारखेच तुमचे हात देखील सुंदर आणि गोरे होतील. उपयुक्त टीप आवडली असेल तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. अंडरआर्मचे केस काढण्यासाठी तुम्ही वॅक्सिंग देखील करू शकता. त्याने टॅनिंग देखील निघून जाते. आणि व्हीनस गाईड देखील वापरू शकता. रिका वॅक्स सारखे वॅक्स अशा नाजूक भागावर करू नये. टिप नंबर 4. बदाम तेल आणि मध मिसळून रात्री झोपण्याआधी डोळ्याखाली लावा आणि हळूवार मसाज करा. डोळ्याखालील काळी वर्तुळे यामुळे लगेच कमी होतात. तर डार्क सर्कल डोळ्याखाली तुमच्या जर असतील तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 5. उन्हाळ्यात मेकअप करताना शक्यतो कॉम्पॅक्ट पावडर ऐवजी लूज पावडर वापरा. मेकअप सेट करावा. यामुळे चेहरा फ्रेश वाटतो आणि मेकअप देखील टिकून राहतो. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 6. चेहरा धुतल्यानंतर ज्यांची सेन्सिटिव्ह आणि ऑइली स्किन आहे त्यांनी टॉवेलने न पुसता मऊ कापडाने हळूहळू टॅप करून पुसा. नाहीतर ओपन पोर्स चेहऱ्यावर जास्त वाढतील. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 7. सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनी कोणतेही नवनवीन प्रोडक्ट चेहऱ्यावरती वापरू नये. तसेच मोजकेच 1 किंवा 2 प्रोडक्टने स्किनवर सूट होतात तेच लावावे. नाहीतर स्किन डॅमेज आणि पिगमेंटेशन म्हणजेच वांग यासारख्या समस्या व्हायला वेळ लागत नाही. स्क्रब जर वापरत असाल तर खूपच कमी प्रमाणात कधीतरी एकदाच करावे. त्यामुळे जास्त ओपन पोर्स होत नाहीत. टिप नंबर 8. मूतखड्यावर पोटॅशियम खूपच फायद्याचे ठरते. ज्यामुळे मूतखडा विरघळावा व मूत्रवाटे शरीराच्या बाहेर यावा यासाठी खसखसचे सेवन केले जाते. टिप नंबर 9. केस चमकदार होण्यासाठी खोबरेल तेलात मेथीदाणे उकळून ते तेल केसांना लावावे. त्यामुळे केस मजबूत, चमकदार होतात व केस गळण्याची समस्या असेल तर केस गळणे देखील कमी होऊन केसाची चांगली वाढ होते. तर तुम्हाला पण केसासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 10. कावीळ बरी करण्यासाठी त्रिफळा, आले म्हणजेच अद्रक आणि गूळ समप्रमाणात बारीक करून पाण्याबरोबर घ्यावे. यामुळे कावीळ बरी होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टिप नंबर 11. रोज वापरात येणाऱ्या पॉन्ड्स किंवा इतर कोणतेही लूज पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात हानिकारक केमिकल असतात. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स बंद होतात. तसेच केमिकलच्या सतत वापराने स्किन कॅन्सरचा धोका देखील वाढतो. त्याऐवजी एखाद्या चांगल्या कंपनीचे कॉम्पॅक्ट पावडर वापरावे. तर आपल्याला कधीही भविष्यामध्ये कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 12. पावभाजीत लसणाची पातळ पेस्ट
करून घाला. हिरव्या मिरचीची पेस्ट पण घाला, म्हणजे पावभाजीला स्ट्रीट स्टाईल चव येईल. अत्यंत साधी पण महत्त्वाची टीप नंबर 13. सतत कोरडे अन्न खाल्ल्याने शरीरात वात वाढतो. यामुळे केसामध्ये कोंडा होणे आणि हाडामध्ये कटकट आवाज येणे अशा समस्या निर्माण होतात. तर तुमच्या जेवणामध्ये तुम्ही ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टीप नंबर 14. ज्वारीमध्ये असलेल्या तांबे व लोह या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालते. टीप नंबर 15. जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही काजूचे सेवन तुमच्या आहारामध्ये कमीत कमी करा. उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर काजूचे सेवन कमीच करा. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी काजूचे सेवन केल्यास त्यांना पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायू किंवा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका होऊ शकतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 16. दही खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी म्हणजेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याचे योगदान. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. हे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाची स्थिती आणि मधुमेहाच्या जोखमीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे आपले वजनही नियंत्रणामध्ये राहते. टीप नंबर 17. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे कधीही चुकूनही ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये देखील बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबरही ठेवू नये, त्यामुळे ते लवकर खराब होतात. तर बटाटे साठवताना तुम्ही ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टीप नंबर 18. खाज खरूज झाले असेल तर कच्च्या पपईचा रस लावल्यास आराम मिळेल. टीप नंबर 19. आंबट गोड चवीची कैरी खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. तसेच नवीन रक्तपेशी म्हणजेच ब्लड सेल तयार होण्यासाठी मदत देखील होते. कैरी खाल्ल्याने पचनक्रिया म्हणजेच डायजेशन चांगले होते. बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, मळमळ यासारख्या समस्या देखील कैरी खाल्ल्यामुळे दूर होतात. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.